एक हात मदतीचा आवाहन. रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेडतर्फे मौजे महाताळा, निवघा बाजारजवळील, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड येथील पीडित वधू चिसावका वैष्णवी गजानन रुमालेच्या आईने लेकीच्या विवाहासाठी रयत सेवाभावी प्रतिष्ठानकडे हात जोडून कळकळीची विनंती केली आहे. प्रत्यक्ष पीडित कुटुंबातील वधूची परिस्थिती माहिती जाणून घेण्यासाठी दिनांक 24/3/2023 मंगळवार रोजी संस्थापक अध्यक्ष सटवाजी गणपतराव पवार सर जवळगावकर तसेच अरुण पाटील चक्रीकर, संतोष पाटील सूर्यवंशी चक्रीकर वधूच्या महाताळा येथे घरी जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती जाणून घेतली असता वधूच्या वडिलांनी कर्जाला कंटाळून 12 वर्षांपूर्वी आत्महत्या केली. त्यावेळी वधू 6 वर्षीची, बहीण 4 वर्षाची व भाऊ 2 महिन्याचा होता. वधूचे आईवडील दोघेही दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालवत असताना अचानक वडिलांनी आत्महत्या केली. त्यामुळे 2 मुली व 1 मुलगा, 3 लेकरांची जबाबदारी वधूच्या आईवर पडली. घरी 1 गुंठा पण जमीन नाही, राहण्यासाठी व्यवस्थित घर नाही. अशा कठीण परिस्थितीत वधूच्या आईने शेतात मोलमजुरी करून शिक्षण शिकवले. परंतु आता लेकीचे लग्न 4 एप्रिल 2026 रोजी ठरले आहे. गरिबीप्रमाणे लग्न करायचं म्हटले तरी पैसा लागतोच. या चिंतेने वधूची आई काळजी करीत असताना आईने अरुण पाटील व संतोष पाटील यांच्याजवळ आपली व्यथा मुलीच्या लग्नाची मांडली. त्यानंतर त्यांनी रयत प्रतिष्ठानचा नंबर दिला व आईने फोन करून मदतीसाठी कळकळीची विनंती केली आहे. प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यानंतर खूप मन गहिवरून आले. वधूची आई घरी गेल्यानंतर आत्तापर्यंत जीवनात घडलेले चढ-उतार सांगताना ढसाढसा रडत होती. खूप हलकीची परिस्थिती आहे. लेकीचं लग्न कसं करावं या चिंतेत आई आहे. तरी आत्तापर्यंत सर्व दानशूर दात्यांनी सढळ हाताने प्रत्येक लेकीला कन्यादानरूपी आर्थिक मदत केली. तशीच याही वधूला आर्थिक मदत करून कन्यादान करावे ही कळकळीची विनंती. फोनपे नंबर 9420929597. सटवाजी गणपतराव पवार सर जवळगावकर, संस्थापक अध्यक्ष.